हॅलो गाईस. एक मिनिट गणपती बाप्पा. प्रत्येक वादकाला ट्रेन मध्ये झोपू देणार. चप्पल नहीं मिल रहा है. आय लव्ह दिस सेटअप हा भाई. 2 तास नंतर वादन आहे आणि आता आमचा नवीन पॅटर्न बसत आहे, तुम्ही बघा. तर मंडळी तुम्ही बघू शकता सगळी तयारी चालू आहे आता मस्त आहे की टेम्पो लोडिंग होतं आहे आता. 2025मधलं पहिलं वादन आहे आमचं सुरतला, तर त्याची सगळी तयारी चालू आहे. सो या आपल्या पथकातल्या मुलाचं पेज आहे, त्याला नक्की फॉलो करा, तिची व्हिडिओ नक्की बघा आणि त्याला नक्की म्हणजे व्हिडिओला पूर्ण शेअर करा आणि त्याचा अरे कहना क्या चाहते हो. सबस्क्राईब करा, त्याला सबस्क्राईब करा. आज इथे थोडे प्रयत्न चालू आहेत पोरांचे. ते मेहनत असते ना जी उद्या दिसणार आहे सगळ्यांना, ती मेहनत आज हे पोरं करतात. आताचे वाजलेत 11:30. तर आता आम्ही आलो आहे डोंबिवली स्टेशन. जे टेम्पोने जाणार आहेत त्यांना सोडायला आलो आता. हा आपला टेम्पो आहे, आतमध्ये सामान लोड केलं आहे फुल. तर किती जण आहेत? आम्ही टेम्पोमध्ये 7 लोक आहेत. 7 लोक आहेत. हां चालेल. मग आता गाईच आहे बघा, आता हे चालले आहेत. आता 11:30 वाजलेत. तर 7 जण टेम्पोमध्ये आहेत. तर आता हे पोचणार कधी तुम्ही? आम्ही तरी सकाळी 8:30-9 पर्यंत पोचतो सुरतला. तर आता हे आता 8:30-9 वाजेपर्यंत पोचणार. मग तिकडे जाऊन आराम करणार. हे नवीन चड्डी घेतली. आणि नवीन चड्डी घेतली. नवीन घेतलं ते सांग. हे त्याने पण नवीन चड्डी घेतली. हे केली दाखव चड्डी. हे दाखवणार. 300 रुपये. बघितला तुम्ही कशी धमाल चालू आहे, फुल मजा. चॅनलचं नाव आहे तुमच्या? आमच्या चॅनलचं नाव उंडगो खायचो. तर आता आम्ही चाललोय उंडगायला सुरतला. हे आमचे ड्रायव्हर काका. ते नारळ ते गोप्रो दाखवत होता. गोप्रो सर्वांना ब्लॉक करा जोपर्यंत ट्रेन पकडत नाही तोपर्यंत. याला सांग, याला ब्लॉक करा. अरे लाईन वर नंबर लावता केळीने लावले हे सगळे वाद्य असतात आजच फोडून टाकले. व्हाट्सअप गाइस, मैं भी हूँ ब्लॉगर. ये देखो, ये है हमारा स्वप्निल परब. ये सेटअप है भाई, सेटअप अपना करेंगे. चालू आहे गाईस. तुम्ही बघू शकता जाणारे लोक फक्त टेम्पोमधून 7 लोकच आहेत, पण सोडायला किती जण आलेत बघा. फुल मजा. आता जातेवेळी पहिले आपल्या मालवणी स्टाईलमध्ये गारणं होईल मस्तपैकी आणि त्यांना आपल्या टाटा बाय बाय करू. हे देवा महाराजा, 12 देवाच्या महाराजा, 12 विशीचा महाराजा. होय महाराजा, होय महाराजा. देवा आता गेलेलो असा आहे. या गणपती सीझनचं पहिलं वादन असा रे महाराजा. होय महाराजा. तर यंदा या कोणाच्या ढोलाचे पान, ताशाचे कडी, ताशाचे काड्या, पिपरू, कोणाचं काय नुकसान नको होऊ दे रे महाराजा. होय महाराजा. आता ही 7 पोरं जातात टेम्पोने, त्यांचे सगळं सुखरूप प्रवास होऊ दे रे महाराजा. होय महाराजा. उद्या 90 पोरा ट्रेन येतील, त्यांचा पण सुखरूप प्रवास होऊ दे रे महाराजा. होय महाराजा. कोणाचं दुःख, कोणाचं काय अडी असतील ते दूर कर रे महाराजा. होय महाराजा. सगळं वादन पूर्ण सीझन नीट पूर्ण पार रे महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. अजून एक आणि यंदा कुठल्याही वादनात पाऊस नको पडू दे रे महाराजा. होय महाराजा. कुठले पण ढोलाचे पान नको पाडू दे रे महाराजा. होय होय महाराजा. महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. तर गाईज बघू शकता तुम्ही आता हे निघायची तयारी करतायत. तर आता यांना टाटा बाय बाय करूया आपण. फुल आवरावरी चालू आहे यांचे, बघू शकता. दाखव रे तिकडे. पंखा बघायचा, पंखा.
उद्या भेटू भाई. उद्या वाट लावून टाकू सगळ्यांची. हे घे तर मंडळी अशा प्रकारे आमची मंडळी 7 मंडळी टेम्पोने गेली आहेत. तर आता आम्ही बाकीचे मंडळीची 90 पोरं आहेत ती आपण आता उद्या भेटूया. चलो बाय बाय. थँक्यू. एक मिनिट. हा नाही आम्हाला आमचा हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण आता आमचे ढोल गेलेले आहेत आणि उद्या ढोलाचे वादक पण जाणार आहे आणि उद्या तर राडा आहे 3 ऑगस्ट. गणपती बाप्पा मोरया. तर गुड मॉर्निंग पब्लिक. तर अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहे सुरतला. आत्ताचे वाजले 3:33. तर तुम्ही पाठी बघू शकता पूर्ण क्राऊड आलेला आहे. तर आता 3:34ची ट्रेन आहे डोंबिवलीवरून ती दादरला आणि दादरवरून डायरेक्ट बांद्राला. तर असा काही रूट आहे. तर बघू आता बांद्राला भेटू काय ते. तर मित्रांनो अशा काही इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत काय बोल यावेळेस टोलवर मी नाही आहे. तर यावेळेस टोलवर मी पण नाही, ढोलवर पण नाही, ताशावर पण नाही. झांज आणि रोटोवर आहे. फुल झांज आणि रोटो. मॅनेजमेंट. सुरत बोलते सुरत. हॅलो हाय गाईज. आपण या वर्षी आपण निश्चय केला की प्रत्येक वादकाला ट्रेनमध्ये झोपू देणार आहे. आपण शांतपणे झोपू देणार आहे. यामध्ये किती खरं आणि किती खोटं आहे. हे पॉसिबल आणि नाहीये. जो कोणी झोपला त्याच्या हे पॉसिबल नाही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती निर्मामा की जय. तर आता बांद्र्यावरून ट्रेन सुटली आपली सुरतसाठी. तर आता सगळ्यांना सीट्स जे ज्यांच्या नावावर होते ते अरेंज करून दिले. आता सगळ्यांना व्यवस्थित बसवलं आहे. आता काय बघू आता कशी काय पुढचा प्रवास चालू आहे. तो फुल मस्ती बिस्ती फुल मजा वगैरे करणार. 2025च्या पहिल्या वादनाची जी इतकी आतुरता आहे ना आणि ते पण पहिलं वादन ते पण सुरतला आहे आउट ऑफ महाराष्ट्र. खूप एक्साइटमेंट वाढली आमची सगळ्यांचीच वाढली मेन म्हणजे. आता बघू कसं काय कधी पोहोचतोय ते आता आम्ही. हॅलो गाईस. मित्रांनो आता आम्ही प्रँक करतोय. याच्यामध्ये भरलंय पाणी. आता बघू. कसं वाटतंय. काय होतं? मस्त होतं ना. पाणी होतं. हमने किया. मैं दोनों को 10 का चप्पल नहीं मिल रहा है. हॅलो गाईस.
तुम्हाला एक मजा दाखवतो. जो स्टार्टिंगला जो उत्साह होता सर्व पोरांचा, तुला बघायचं आहे? हॅलो गाईस. तर मंडळी बघितलं होता तुम्ही कशी अवस्था झाली आहे सगळ्यांची. तर आता झोपतो निवांत मस्तपैकी आराम करतो आणि डायरेक्ट आता सुरतला भेटू. हॅलो गाईस. काहीच आम्ही सुरतला पोहोचलोय. तर अशा प्रकारे आता सुरतला पोहोचलोय. आता आम्ही सुरतला म्हणजे सुरतच्या अगोदर एक स्टेशन आहे उधना म्हणून, तर आम्ही तिथे थांबलो आहे. तर आता आम्ही जाऊ आता तिकडे. टेम्पोवाले काका आलेत आम्हाला घ्यायला आणि पोरींना गाड्या आहेत, त्या गाड्यांमधून जाणार आणि आता डायरेक्ट आता स्पॉट्सला भेटू. ऐका रे. आता उतरलात ना, शांतपणे उतरा. इकडे ना हे आपलं हॉल आहे, तिथे ना हे सत्संग चालू आहे. तर कोणी ओरडू नका. हा, जे आहे ते सायलेंटली सगळं. चला. तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपण सुरतला दाखल झालेलो आहोत. आता सगळ्यांचा मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. आता सगळेजण लवकरात लवकर बॅग्स ठेवणार आहेत. बॅग्स ठेवून दादा बोलला आहे की 10 ते 15 मिनटात सगळ्यांनी पुन्हा खाली यायचं आहे, कारण ढोलाचा मेंटेनन्स जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ढोलाचा मेंटेनन्स करायला खूप म्हणजे खूप वेळ जातो. आणि थोडा इथे पावसाला पण सुरुवात झाली, सो पाऊस आणि इतर गोष्टींमध्ये जर प्रॉब्लेम आला तर आम्हाला त्याच्यामध्ये पण वेळ लागू शकतो. सो लवकरात लवकर आम्ही आता नाश्ता करणार आहे, चेंज करणार आहे. चेंज करून लगेच मेंटेनन्सला लागणार आणि तुम्हाला एक धमाकेदार वादन बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. बाय. या प्रकारे नवीन प्रॅक्टिस बसत आहे. 2 तास नंतर वादन आहे आणि आता आमच्या नवीन पॅटर्न बसत आहे. तुम्ही बघा, ऐन मुवमेंटला काही होऊ शकतं. एंड मूवीला काही होऊ शकतं, फक्त मावळीच करू शकतो. तर मंडळी आताच तू तालाची प्रॅक्टिस घेतली, तर रिॲक्शन बघूया सगळ्यांचे कसे आहेत ते. तर मावळ्यांनो, कसा यावर्षीचा ताल? खोटं बोलायचं ना, कॉपी करायची ना. आय लव्ह दिस सेटअप. हा भाई, कसा आहे सेटअप? सेटअप तर कमाल आहे. रात्री तर अजून मजा आहे. तर मंडळी बघू शकता सेटअप कसा आहे. रात्री फुल धिंगाणा आहे, धिंगाणा. कॉपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. तुम्ही बघू शकता कडक कडक केलंय, कडक केलं. रात्री मजा येणार आहे, फुल धुमाकूळ आहे. तर आता डायरेक्ट आपण तयारीतच भेटू. नमस्कार मंडळी. तर आता तयारी बियारी सर्व करून बाहेर आलो आहे. सर्व तुम्ही बघू शकता, पाठीमागे बघा, फुल रेडीमध्ये सर्व आहेत. 2 मिनिटं. तिकडे पण बघू शकता सर्व मुलं सर्व जो ड्रेस कोड होता सांगितलेला तो सर्व रेडी केला आहे. हिला पण बघू शकता काय ड्रेस कोड आहे. आता ह्यांच्यासाठी मेन साडी आहे आणि मुलांसाठी कुर्ता. तर आता थोड्या मिनटात 7 वाजता वादन चालू होईल. तर आता इकडे सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे चालू आहे, म्हणजे फोटो वगैरे सर्व काढतायत. तर तिकडे ताशावाले पण ताशा वगैरे सेट करत आहेत. तर आता थोड्या मिनटातच ढोल वगैरे देऊ सर्वांना आणि पूर्ण सेटअप रेडी करून घेऊ. तर नमस्कार मावळे. तर मगाशी तुम्ही बघितल्यानुसार आपण जो नवीन ताल बसवला आहे, जो जय मल्हार या थीमवर आधारित आहे, तर तो जो ताल बसवला आहे आपले मास्तर रुपेश मास्तर, सो त्यांच्याशी आपण थोडेसं वार्ता करणार आहे. सो आपले रुपेश मास्तर,
मास्तर काय वाटतं तुम्हाला बोला थांबा ना मास्तर. अरे तो आमचे मास्तर थोडे लाजाळू आहेत. दोन शब्द नाही. तर आमचे रुपेश मास्तर मावळे आम्ही ढोल ताशा पथकातील मास्तर जो म्हणजे असं बोलतात ना की आम्हाला घडवण्यात आणि या पथकाला घडवण्यात यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि आम्हाला म्हणजे आम्ही खूप ऋणी आहोत त्यांचे की ह्यांच्यामुळे आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन ताल शिकायला मिळतात. आणि प्रत्येक वेळी आमचं एक म्हणजे कंप्लेंट अशी नाही बोलत, आमचं एक थोडं हे आहे की आम्ही ताल शिकतो काही दिवसाआधी, म्हणजे ताल आम्हाला आलेला असतो आणि एंड डे म्हणजे ज्या दिवशी वादन आहे त्या दिवशी पुन्हा ताल चेंज केला जातो. सो मास्तरांबद्दल थोडं असं की मास्तर यार पण तो कमाल असतो ताल. आणि तुम्ही जो आता एक्सपिरियन्स करणार आहे, जो नवीन ताल आपण जो एन्जॉय करणार आहोत, जो जय मल्हार मास्तरांनी बसवला आहे, तर मास्तर आता थोडे आपल्याला शाय आहेत आपल्यासाठी की मास्तरांना बोलायचं नाही, पण आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे की मास्तर आपला वेळ देत आहेत. त्यांचा मोर्या ढोल ताशा पथक वसईला पण म्हणजे बोलतात ना त्यांनी खूप वरच्या लेवलला नेलेलं आहे आणि मावळ्या आम्ही ढोल ताशा पथकाला पण ते तशीच साथ देत आहेत. सो खरंच खूप धन्यवाद मास्तर. तुमच्यासाठी जे आम्ही बोलू ते खूप कमी आहे. सो थँक्यू सो मच. यो रेडी टू बँग